नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 5 मे 2024 वार आहे रविवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत, या न्यूजपेपरमध्ये ज्या काही न्यूज स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे असतात त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करत असतो। आजची जी काही डिस्कशन आहे त्या ठिकाणी आपण आजच्या डिस्कशनमध्ये वाढवण बंदर, मचान उपक्रम, कोराडी औष्णिक विद्युत केंद्र, हिंदू मॅरेज ॲक्ट 1955, युनायटेड नेशन कमिशन ऑन पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंट, प्रेसिडेंट अँड गव्हर्नर्स आणि पेन्शन डिपार्टमेंटवर आधारित ज्या काही न्यूज आहेत त्यांची या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत आणि त्या संदर्भात जे काही प्रश्न आहेत ते प्रश्नही या ठिकाणी आपण पाहणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिची या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे वाढवण बंदरा संदर्भात। मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्र आणि जे काही आपले न्यूजपेपर आहे त्या ठिकाणी वाढवण बंदर आणि त्या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्या वारंवार आपण न्यूजपेपरमध्ये आणि विविध जे काही समाज माध्यम आहेत त्यांच्या माध्यमातून आपण पाहितले आहेत। सरळ या ठिकाणी जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। राज्याचे भविष्य पालघरमध्येच, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। अलीकडील काळामध्ये जे काही वाढवण बंदर आहे त्या बंदराच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार या ठिकाणी प्रयत्नशील असलेलं आपल्याला दिसत आहे, परंतु त्याच वेळी त्या ठिकाणचे जे काही स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या बंदराला विरोध होताना आपल्याला दिसत आहे। यामागे विविध कारणे सांगितली जात आहेत। यामध्ये एक मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी जे काही पर्यावरण संवेदनशीलता आहे या पर्यावरण संवेदनशीलतेला धोका निर्माण होऊ शकतो। त्याचबरोबर जे काही स्थानिक लोक आहेत त्या स्थानिक लोकांच्या विस्थापनाचा, रोजगाराचा याचाही प्रश्न या ठिकाणी या वाढवण बंदरामुळे निर्माण होऊ शकतो। परिणामी या ठिकाणी जे काही पर्यावरणवादी आहेत त्या ठिकाणचे स्थानिक जे काही रहिवासी आहेत ते या ठिकाणी या बंदराला विरोध करत आहेत आणि त्या संदर्भात एकूणच ती न्यूज आहे। सरळ या ठिकाणी या न्यूजवर आधारित जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। महाराष्ट्रात प्रस्तावित वाढवण बंदर कोठे आहे किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर तुम्हाला उत्तर माहिती असलं पाहिजे की जो काही आपला रायगड जिल्हा आहे कोकण विभागामध्ये येतो, या कोकण विभागातील रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वाढवण बंदर प्रस्तावित असलेलं आपल्याला दिसतं। चलूया आपल्या प्रश्न क्रमांक 2 कडे। वाढवण बंदर प्रकल्प विकास कोणत्या सरकारी संस्थेकडून केला जात आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड म्हणजेच MMB या सरकारी संस्थेकडून या ठिकाणी वाढवण बंदराचा विकास प्रकल्प जो आहे तो हाती घेण्यात आला आहे। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय A। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही वाढवण बंदर आहे त्या बंदराविषयी काही महत्त्वाचे इतरही पॉईंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। वाढवण बंदराची निर्मिती का केली जात आहे, तर जे जवाहरलाल नेहरू पोर्ट आहे मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जहाजांची ट्रॅफिक होत आहे। मग त्या ठिकाणी जी काही ट्रॅफिक होत आहे ती कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये वाढवण या ठिकाणी एका बंदराची निर्मिती केली जात आहे, ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी जी काही ट्रॅफिक आहे JNPTचं ते या ठिकाणी शिफ्ट करता येईल। त्याचबरोबर या ठिकाणी निर्माण केलं जाणारे जे काही बंदर आहे ते या ठिकाणी ते ग्रीनफील्ड बंदरमध्ये येतं। ग्रीनफील्ड बंदर म्हणजे काय, अशा प्रकारचे बंदर की ज्यामध्ये पर्यावरणाचा कमीत कमी ह्रास होईल आणि जे काही पर्यावरण सस्टेनेबिलिटी आहे त्याला व्यवस्थित प्रकारे या ठिकाणी चालना दिली जाईल। या हेतूने जो काही प्रोजेक्ट हाती घेतला जातो त्याला आपण ग्रीनफील्ड प्रोजेक्ट असे म्हणतो। या ठिकाणी जी काही लोकेशन आहे वाढवण बंदराची ती पुणे आणि मुंबई या 2 शहराच्या मध्यभागी असलेली दिसते, म्हणजे या ठिकाणी पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरांसाठी या ठिकाणी वाढवण बंदर लाभकारक ठरेल असा एक अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला जात आहे। आणि 2025 सालापर्यंत हे वाढवण बंदर पूर्णपणे तयार होईल असा एक अंदाज त्या ठिकाणच्या अधिकाऱ्याकडून व्यक्त केला जात आहे। अशा प्रकारचे काही महत्त्वाचे काही फॅक्ट होते ते या ठिकाणी आपण वाढवण बंदरासंदर्भात पाहितले। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे। पुढची जी काही आपली न्यूज आहे ती या ठिकाणी मचान उपक्रमा संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। मचान उपक्रमाचे व्यावसायिकरण, वन्य प्राणी पाहण्यासाठी भरमसाठ शुल्क, अशा प्रकारची न्यूज
लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल। सर्वप्रथम मचाण म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। जे काही जंगल आहेत किंवा जे काही प्रतिबंधित क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये जे काही वन्यजीव असतात त्या वन्यजीवावर देखरेख ठेवण्यासाठी अशा प्रकारचे जंगलामध्ये झाडावरती छोट्या झोपड्या तुम्ही पाहितल्या असतील, यालाच आपण मचाण असे म्हणतो। मग या ठिकाणी जी काही व्यक्ती आहेत किंवा सुरक्षा रक्षक आहेत ते या ठिकाणावरून आसपासच्या जंगलाची देखरेख करत असतात। म्हणजेच या ठिकाणी एका उंच ठिकाणावरून आसपासच्या जंगलामध्ये कोणत्या गतिविधी चालू आहेत याचे निरीक्षण करणं या ठिकाणी सोयीचं ठरतं आणि अशा प्रकारे या ठिकाणी जी काही व्यवस्था निर्माण केली जाते त्याला आपण मचाण उपक्रम असे म्हणतो। परंतु न्यूजमध्ये असं सांगण्यात आलं आहे की हे जे मचाण आहेत ते पर्यटन आणि व्यवसाय दृष्टिकोनातून त्यांचा या ठिकाणी उपयोग केला जात आहे। म्हणजे जे काही या ठिकाणी पर्यटक येतात त्या पर्यटकांना या ठिकाणी अलाव केलं जातं आणि त्यांच्याकडून 2000 ते 4000 पर्यंत या ठिकाणी फीस घेतली जाते आणि या ठिकाणाहून ते पर्यटक काय करतात, त्या जंगलातील जे काही प्राणी आहेत त्यांच्या जे काही सहचार आहे किंवा संचार आहे याचा या ठिकाणी ते अभ्यास करत असतात। मग या ठिकाणी जो मुख्य उद्देश आहे या ठिकाणी मचाण उपक्रमाचा तो आहे वन्यजीवांचं प्रोटेक्शन करणं, वन्यजीवांचं संरक्षण करणं। परंतु या ठिकाणी त्या कार्यासाठी या मचाण उपक्रमाचा वापर न करता इतर व्यावसायिक दृष्टिकोनातून त्या मचाण कार्य उपक्रमाचा वापर केला जात आहे। या संदर्भात या न्यूज मध्ये बोर्ड ठेवण्यात आलेला आपल्याला दिसत आहे। अशा प्रकारे मचाण म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल। आता सरळ या मचाण उपक्रमावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। वन व्यवस्थापनामध्ये मचाण उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय बी। जे काही वन व्यवस्थापन आहे, वन व्यवस्थापनामध्ये जे काही बेकायदेशीर गतिविधी आहे त्या गतिविधीवर लक्ष ठेवण्यासाठी अशा प्रकारचे जे काही मचाण उपक्रम आहेत ते सहाय्यभूत ठरताना आपल्याला दिसतात। कारण जंगलामध्ये विविध ठिकाणी अशा प्रकारच्या झोपड्या आपण निर्माण करू शकतो आणि त्या ठिकाणाहून त्या ठिकाणचा जो काही भाग आहे त्या भागाचं व्यवस्थित प्रकारे आपण संरक्षण किंवा त्या भागावर व्यवस्थित प्रकारे देखरेख ठेवली जाऊ शकते। पाहूया प्रश्न क्रमांक 4। मचाण उपक्रमाचा मुख्य उपयोग काय, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय ए। मानव वन्यजीव जो काही संघर्ष आहे तो संघर्ष कमी करणे। मानव वन्यजीव संघर्ष म्हणजे काय, ते या ठिकाणी पहा जंगलामध्ये मानवी वस्ती असते, त्याचबरोबर या जंगली भागामध्ये काही मानव त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी कार्य करतात। परंतु त्याच वेळी या ठिकाणी काही वन्यजीव असतात ज्यामध्ये हिंसक वन्यजीव आहेत, जसं की सिंह असेल, वाघ असेल। मग या ठिकाणी जी काही मानव आणि वन्यजीव आहेत यांच्यामध्ये संघर्ष म्हणजे वन्यजीवांचा मानवावर हल्ला किंवा मानवाचा वन्यजीवावर हल्ला, अशा प्रकारच्या ज्या काही घटना आहेत त्याला या ठिकाणी आपण मानव वन्यजीव संघर्ष असे म्हणतो। मग अशा प्रकारच्या ज्या काही घटना आहेत त्या जर कमी करायच्या असतील तर अशा प्रकारचा मचाण उपक्रमाचा या ठिकाणी आपण उपयोग करू शकतो। जर मानव या ठिकाणी वरच्या ठिकाणाहून गस्त घालत असेल किंवा मानव या ठिकाणी जर राहत असेल तर या ठिकाणी खालून जंगली वन्यजीव किंवा जंगली प्राणी जे आहेत ते या ठिकाणी या मानवावर हल्ला करू शकत नाही किंवा मानवाच्या जीवाला जो काही या ठिकाणी धोका निर्माण होतो त्या धोक्याची तीव्रता या ठिकाणी कमी होऊ शकते। असा या ठिकाणी मुख्य उपयोग या ठिकाणी मचाण उपक्रमाचा असलेला दिसतो। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे। पुढची जी काही आपली न्यूज आहे ती आहे कोराडी औष्णिक विद्युत केंद्र संदर्भात। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। कोराडीतील 660 मेगावॅटचा संच बंद, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 3 वरती तुम्हाला दिसू जाईल। अलीकडील काळामध्ये देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये जे काही उष्णता आहे त्या उष्णतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आपल्याला दिसत आहे। परिणामी या ठिकाणी विजेची मागणीही वाढली आहे आणि त्याच वेळी कोराडीतील जो काही वीज संच आहे तो या ठिकाणी बंद आहे, अशा प्रकारची न्यूज या ठिकाणी देण्यात आलेली आहे। न्यूज ॲज इट इज आपल्यासाठी महत्त्वाची नसली तरी या ठिकाणी जो काही कोराडी विद्युत प्रकल्प आहे या प्रकल्पावर आधारित प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, त्या प्रश्नांची या ठिकाणी आपण चर्चा करूया। प्रश्न क्रमांक 5। कोराडी थर्मल पॉवर स्टेशन कोणती युटिलिटी कंपनी चालवते किंवा कोराडी थर्मल पॉवर स्टेशन कोणत्या कंपनीकडून चालवलं जातं, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय डी। महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड, ज्याला की आपण महाजनरेशन कॉर्पोरेशन असं म्हणतो, त्या कंपनीकडून या ठिकाणी कोराडी औष्णिक विद्युत केंद्र चालवला जातो। म्हणजे ती एक सरकारी उपक्रम आहे, सरकारची कंपनी आहे, राज्य सरकारची कंपनी आहे, ते तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 6।
कोराडी विद्युत केंद्र कोणत्या प्रमुख महानगरास वीज पुरवते? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। जो काही कोराडी विद्युत प्रकल्प आहे तो या ठिकाणी विदर्भामध्ये येतो आणि जे काही नागपूर शहर आहे, नागपूर महानगरास मोठ्या प्रमाणावर किंवा मुख्य करून या ठिकाणी कोराडी विद्युत प्रकल्पातून विजेचा पुरवठा केला जातो। प्रश्न क्रमांक 6 योग्य उत्तर राहील पर्याय सी। तर अशा प्रकारे मित्रांनो खास करून या ठिकाणी एमपीएससी बेस जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी पाहितले। पुढच्या डिस्कशन मध्ये या ठिकाणी आपण एमपीएससी आणि यूपीएससी या दोन्हींनाही उपयोगी ठरतील अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत, परंतु या ठिकाणी ते इंग्लिश मध्ये असतील, कारण यूपीएससी मध्ये जे काही प्रश्न विचारले जातात ते हिंदी आणि इंग्लिश या दोनच लँग्वेज मध्ये असतात, परंतु आपल्यासाठी जी काही उपयोगी भाषा आहे ती आहे इंग्लिश भाषा। हिंदी लँग्वेज ॲज इट इज डिफिकल्ट राहते, परंतु इंग्लिशमध्ये जर या ठिकाणी आताच आपण प्रॅक्टिस करण्यास सुरुवात केली तर इंग्लिश येणाऱ्या काळामध्ये आपल्यासाठी सोपी होऊन जाईल। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। जो प्रश्न आहे तो आहे हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 संदर्भात। सरळ प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट हिंदू मॅरेज ॲक्ट 1955। स्टेटमेंट 1, it not only provides for the ceremonies and registration for Hindu marriage but also lays the rule regarding divorce. Statement 2, the act brought an end to the customary practices of biogamy, polygamy or polyandry. Statement 3, a marriage is invalid or illegal due to lack of the official certificate. अशा प्रकारचे 3 स्टेटमेंट या ठिकाणी आपल्याला हिंदू मॅरेज ॲक्ट संदर्भात दिसतात। सरळ या ठिकाणी जे स्टेटमेंट आहे त्यांची चर्चा करूया। मित्रांनो या ठिकाणी जे काही हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 आहे याच्या अंतर्गत या ठिकाणी जे काही आपण विवाह विविध प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण साजरा करू शकतो त्याचाही या ठिकाणी हिंदू मॅरेज ॲक्ट मध्ये उल्लेख करण्यात आला आहे। त्याचबरोबर जे काही विवाह होतात ते कोर्ट मॅरेज म्हणजे रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून होतात आणि त्याचबरोबर जे काही घटस्फोट होतात त्या घटस्फोटांचाही समावेश या ठिकाणी हिंदू मॅरेज ॲक्ट मध्ये करण्यात आला आहे। हे 3 पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि हे तिन्ही पॉइंट या ठिकाणी बरोबर असल्या कारणाने आपलं स्टेटमेंट क्रमांक 1 मित्रांनो या ठिकाणी बरोबर असेल। विधान क्रमांक 2 या ठिकाणी जे काही हिंदू मॅरेज ॲक्ट आहे याच्या अंतर्गत बायोगामी, पॉलिगामी आणि पॉलिएंड्री या ज्या प्रथा आहेत या ठिकाणी त्यांना या ठिकाणी कायद्याच्या दृष्टिकोनातून इलीगल घोषित करण्यात आलं आहे। या ठिकाणी बायोगामी म्हणजे काय याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। जेव्हा एकाच वेळी एक व्यक्ती 2 किंवा अधिक व्यक्ती सोबत विवाह करते अशा परिस्थितीला या ठिकाणी आपण बायोगामी असे म्हणतो। मग या ठिकाणी स्त्री असू शकते, पुरुष असू शकते। त्यानंतर पुढची जी कन्सेप्ट आहे ती आहे पॉलिगामी। पॉलिगामीला सरळ या ठिकाणी आपण बहुपत्नीत्व असे म्हणतो, म्हणजे एक पुरुष जेव्हा एक पेक्षा अधिक स्त्रियांसोबत विवाह करतो अशा प्रकारची जी काही स्थिती असते त्याला आपण या ठिकाणी पॉलिगामी असे म्हणतो। आणि त्यानंतर याच्या उलट जी स्थिती असते त्याला या ठिकाणी आपण पॉलिएंड्री म्हणतो, म्हणजेच या ठिकाणी जेव्हा एक स्त्री अनेक पुरुषांसोबत विवाह करते अशा प्रकारची जी काही स्थिती असते त्याला या ठिकाणी आपण पॉलिएंड्री असे म्हणतो। मग या ठिकाणी जी काही बायोगामी आहे, पॉलिगामी आहे आणि पॉलिएंड्री आहे अशा प्रकारच्या प्रथा या ठिकाणी हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 च्या अंतर्गत इलीगल घोषित करण्यात आलेल्या आहेत, म्हणजे स्टेटमेंट 2 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। स्टेटमेंट क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी चुकीचे स्टेटमेंट आहे। या ठिकाणी जर तुमच्याकडे ऑफिशियल सर्टिफिकेट नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुमचा जो काही विवाह आहे तो इनव्हॅलिड आहे, इलीगल आहे अशा प्रकारे घोषित करता येत नाही। ती एक धार्मिक बाब आहे आणि धार्मिक बाबीमध्ये प्रत्येक वेळीस ऑफिशियल सर्टिफिकेट असणं गरजेचं असतं असं होत नाही, म्हणजे स्टेटमेंट क्रमांक 3 या ठिकाणी चुकीचं आहे। आणि आपल्याला प्रश्न विचारण्यात आला आहे की वरीलपैकी किती स्टेटमेंट बरोबर आहे, तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय बी। वरील 3 स्टेटमेंटपैकी आपले 2 स्टेटमेंट बरोबर असल्या कारणाने या ठिकाणी आपला पर्याय बी योग्य उत्तर राहील ओनली 2। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी मित्रांनो युनायटेड नेशन कमिशन ऑन पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंट वर आधारित आहे। सरळ या ठिकाणी आपला प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट युनायटेड नेशन कमिशन ऑन पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंट। स्टेटमेंट 1, इट वॉज इस्टॅब्लिश्ड बाय द इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल इन 1946। Statement 2, member countries are elected by United Nations General Assembly for a period of 4
years on the basis of geographical distribution. Statement third, the meeting of commission are held regularly every 2 years once. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपल्यासमोर 3 स्टेटमेंट आहेत आणि वरीलपैकी किती स्टेटमेंट बरोबर आहेत असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम चर्चा करूया स्टेटमेंट क्रमांक 1 ची. तर या ठिकाणी पहा, जे काही युनायटेड नेशन कमिशन ऑन पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंट आहे ते 1946 साली इस्टॅब्लिश झालं, त्याची स्थापना झाली, हे अगदी बरोबर आहे. आणि कोणाकडून याची स्थापना करण्यात आली तर इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल, जी युनायटेड नेशनच्या अंतर्गत कार्य करते, या काउन्सिलच्या मार्फत या ठिकाणी युनायटेड नेशन कमिशन ऑन पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंटची स्थापना करण्यात आली. हे विधान अगदी बरोबर आहे. विधान क्रमांक 2 या ठिकाणी मित्रांनो चुकीचं आहे. जे काही युनायटेड नेशन कमिशन ऑन पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंट आहे याचे जे काही मेंबर आहेत ते मेंबर या ठिकाणी इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल कडून इलेक्ट केले जातात, निवडले जातात. ते जनरल असेंब्ली ऑफ युनायटेड नेशन कडून केले जात नाही. हे जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी आपलं चुकीचं आहे. आणि 4 वर्षाचा जो काही पिरियड आहे, 4 वर्षाच्या कार्यकाळासाठी ते निवडले जातात, हेही अगदी बरोबर आहे. आणि या ठिकाणी जे काही मेंबर कंट्रीज आहेत त्यांना दिलं जाणारे जे काही सदस्यत्व आहे ते जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशनच्या आधारावर आहे. हेही स्टेटमेंट या ठिकाणी आपलं बरोबर आहे. परंतु या ठिकाणी केवळ युनायटेड नेशन जनरल असेंब्ली हे जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं असल्या कारणाने हे स्टेटमेंट या ठिकाणी आपले चुकीचे ठरते. स्टेटमेंट क्रमांक 3 पाहूया, जे की या ठिकाणी चुकीचं स्टेटमेंट आहे. या ठिकाणी युनायटेड नेशन कमिशन ऑन पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंट यांची जी काही मीटिंग आहे ती वर्षातून एक वेळा होताना आपल्याला दिसते. म्हणजे प्रत्येक वर्षी एकदा या ठिकाणी युनायटेड नेशन कमिशन ऑन पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंट यांची मीटिंग होताना आपल्याला दिसते. ती प्रत्येक 2 वर्षांनी न होता ती प्रत्येक 1 वर्षाला होते. हे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. म्हणजे स्टेटमेंट क्रमांक 3 चुकीचं स्टेटमेंट आहे. आणि या ठिकाणी अशा प्रकारे जे काही आपलं योग्य उत्तर असेल ते असेल पर्याय ए. वरील 3 स्टेटमेंटपैकी आपलं केवळ एकच स्टेटमेंट बरोबर आहे, म्हणजेच ओनली 1 स्टेटमेंट इज राईट. चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी प्रेसिडेंट अँड गव्हर्नर्स यांच्या संदर्भात आहे. सरळ प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल कन्फर्म्स इम्युनिटी टू द प्रेसिडेंट अँड गव्हर्नर ऑफ द स्टेट. इम्युनिटीचा अर्थ या ठिकाणी होतो सूट. म्हणजे या ठिकाणी काही गोष्टींमध्ये जे काही राष्ट्रपती आणि राज्यपाल असतात या ठिकाणी आपल्या संविधानामध्ये सूट देण्यात आली आहे. ती सूट कोणत्या आर्टिकलच्या अंतर्गत देण्यात आली आहे असे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आर्टिकल 361 361 च्या अंतर्गत या ठिकाणी जे काही प्रेसिडेंट आणि गव्हर्नर्स असतात यांना जे काही क्रिमिनल केसेस आहेत त्या क्रिमिनल केसेसपासून सूट दिली जाते. त्याचबरोबर कोणत्याही कोर्टामध्ये त्यांच्या कार्यकाळादरम्यान त्यांच्यावर खटला चालवला जाऊ शकत नाही. त्याचबरोबर त्यांना अरेस्ट केली जाऊ शकत नाही किंवा त्यांना जेलही होऊ शकत नाही. अशा प्रकारच्या काही इम्युनिटीज किंवा सूट या ठिकाणी प्रेसिडेंट आणि गव्हर्नर ऑफ द स्टेट यांना देण्यात आलेल्या आहेत. परंतु या ठिकाणी काही एक्सेप्शन्स आहेत. एक्सेप्शन्स म्हणजे इम्पीचमेंट म्हणजे महाभियोग. महाभियोग कालावधीमध्ये या ठिकाणी गव्हर्नर किंवा राष्ट्रपतीवर या ठिकाणी ॲक्शन घेतली जाऊ शकते. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आर्टिकल 361 च्या अंतर्गत या ठिकाणी प्रेसिडेंट आणि गव्हर्नर यांना इम्युनिटी देण्यात आलेली आहे. त्यानंतर जे आर्टिकल 169 आहे ते मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान परिषद आहे, विधान परिषद निर्माण करायची का ती रद्द करायची, कॅन्सल करायची या संदर्भात आहे. आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की आपल्या देशातील कोणकोणत्या राज्यामध्ये या ठिकाणी विधान परिषद आहे. जसं की केंद्र सरकारमध्ये किंवा केंद्रीय स्तरावर राज्यसभा आहे, तसे काही राज्यामध्ये आपल्याकडे विधान परिषद आहे. ती राज्य कोणती हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आर्टिकल 169 हे विधान परिषद निर्माण करणे किंवा रद्द करणे या संदर्भात आहे. आर्टिकल 251 हे संसद आणि राज्य यांच्या कायद्यामध्ये जर समानता असेल तर या ठिकाणी निर्माण होणारा जो काही संघर्ष आहे त्या संघर्षावर भाष्य करते. म्हणजे जर एकाच वेळी एका विषयावर जर संसद आणि त्याच वेळी राज्य सरकारने जर कायदा पास केला तर त्या ठिकाणी संसदेचा कायदा हा वरचढ मानला जातो. अशा प्रकारची टिप्पणी या ठिकाणी आर्टिकल 251 च्या अंतर्गत करण्यात आली आहे. आणि 321 हे जे आर्टिकल आहे ते आहे
पब्लिक सर्व्हिस कमिशन नुसार या ठिकाणी जे काही पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे त्याचे जे काही अधिकार आहेत त्या अधिकारामध्ये वाढ करायची का नाही हे या ठिकाणी आर्टिकल 321 च्या अंतर्गत सांगण्यात आलेलं आहे, किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये त्या अधिकारामध्ये वाढ केली गेली पाहिजे। अधिकारामध्ये वाढ म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे, ज्याला की आपण MPSC म्हणतो। आता या ठिकाणी आपल्याकडे गोवा आहे, जर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन या ठिकाणी गोवा या राज्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही नागरी सेवा आहेत त्या नागरी सेवासाठी आवश्यक असणारे जे काही भरत्या आहेत त्या भरत्या या ठिकाणी ते घेऊ शकतात। म्हणजे अशा प्रकारची जी काही तरतूद आहे किंवा अधिकारामध्ये वाढ आहे ती या ठिकाणी आर्टिकल 321 च्या अंतर्गत केली जाऊ शकते। चलो आजच्या आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी मित्रांनो पेन्शन डिपार्टमेंट संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। Pension Department has recently launched an online portal for government retirees. What is the name of the portal? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर अलीकडील काळामध्ये जे काही गव्हर्नमेंटचे रिटायर ऑफिसर्स आहेत यांच्यासाठी पेन्शन डिपार्टमेंटने भविष्य पोर्टल या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे। या ठिकाणी भविष्य पोर्टलचं मुख्य कार्य काय असेल तर जे काही पेन्शन आहे ती पेन्शन ट्रॅक करण्याचं कार्य या ठिकाणी भविष्य पोर्टलकडून केलं जाईल। म्हणजे जी काही पेन्शन आहे त्याचं जे काही पेमेंट आहे ते पेमेंट कोर्टपर्यंत झालं आहे, त्याचबरोबर जे काही सँक्शन्स आहेत म्हणजे या ठिकाणी जी काही पेन्शन ठराविक व्यक्तीला भेटली आहे ती सँक्शन झाली आहे का नाही, तिची प्रोग्रेस कोणत्या लेवलवर आहे हे तुम्ही या ठिकाणी भविष्य पोर्टलच्या माध्यमातून माहिती करू शकताय। आणि त्यासाठी पेन्शन डिपार्टमेंटकडून या ठिकाणी जे काही गव्हर्नमेंटचे रिटायर ऑफिसर्स आहेत त्यांसाठी भविष्य पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 10 योग्य उत्तर राहील पर्याय सी। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 5 मेचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये आपल्या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य एकदा सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।